साधारणतः मी 8वीत होतो, 8वी-9वीच्या आसपास. हां, हां. मी साधारणतः आता या गोष्टीला 30-32 वर्ष झाली या लाईनीत असताना. बरोबर, बरोबर. भाई डोळे म्हणून, लक्ष्मीकांत डोळे म्हणून माझे गुरु आहेत ते. मी त्यांच्याकडं व्ही-एच-एस म्हणजे लग्नमुंजीचं वगैरे हो. जे असतं तो पहिले तर कॅमेरा. बीटा कॅमेरा आणि हां, कॅसेट्स म्हणजे असायचे. मोठे व्ही-एच-एसचा कॅमेरा व्ही-एच-एस. असायचा त्यावेळेस. हां. तो त्याच्यावरती मी शूट करायला मी ते लाईट धरायला पहिल्यांदा गेलो. एक साधारणतः 6 महिने, वर्षभर लाईट धरली. मग नंतर हळू-हळू एक 10 मिनिटं कॅमेरा ऑपरेट केला. मग नंतरून कंटिन्यू कॅमेरामन म्हणून जवळ-जवळ 3 वर्ष केलं. त्यानंतर 2 वर्ष ॲज अ एडिटर म्हणून केलं. त्यात मी भाई डोळ्यांचं स्वतःचा स्टुडिओ होता जोशी बंधू कार्यालयात. तिथं त्यांचा यूमॅटिक, बीटा वगैरेचा सेटअप होता. त्यावेळेस ते रेकॉर्डर वगैरे एवढे मोठे असायचे. म्हणजे ते रेकॉर्डिस्टनीच समजा चॅनलला गेला थोडक्यात एखादा एपिसोड्स असेल किंवा एखादा हे असेल, तर त्याची जबाबदारी म्हणजे कॅमेरातून आउट फक्त येत होतं आणि आमच्या रेकॉर्डरला ते छापलं जायचं आणि आमचं साउंडचं पण त्याला छापलं जायचं एकत्र. ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र असायचा त्यावेळेस. मग तो व्हिडिओ चेक करताना कंपल्सरी चेक असं करायचं, की एखादा ड्रॉपआउट गेला, म्हणजे ग्लिच म्हणतो आपण आजच्या जमान्यात त्याला. आम्ही पूर्वी त्याला ड्रॉपआउट म्हणायचो. तो गेला असा कॅसेटचा ड्रॉपआउट म्हणायचो. तर आम्हाला तो चॅनलवाले तर डायरेक्ट म्हणजे ₹5,000 कट, ₹2,000 कट हं. कारण का ते चॅनलचं नाव खराब व्हायचं म्हणून त्यांनी ते रूल्सच होते माहिती आहे सगळ्यांनाही. त्यामुळे ते आमची एवढी जबाबदारी असायची, की तुमचा व्हिडिओ पण बघायचा, आमचा ऑडिओ पण बघायचा, त्यात ऑपरेटिंग करायचं, त्यात स्पेसिफिक काय चुकीचं झालं असेल चुकून कॅमेराकडनं ड्रॉपआउट झाला, हं. तर आर्टिस्टला मग परत आमचं काम होतं सांगायचं. मग भले डिरेक्टरला नाही पटलं तरी आम्हाला तर सांगणं भाग होतं. मग डिरेक्टरला करावंच लागायचं त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे ॲज अ रेकॉर्डिस्टवरती पण तुमचा डिरेक्टर जबाबदाऱ्या तेवढ्या आहेत. जबाबदारी होती त्यांची, की बाबा नाही बाबा करावंच लागायचं ते.